कालच्या 2 सत्रामध्ये आपले एकूण 3 दृष्टांत झाले। यामध्ये पहिला दृष्टांत आपण अंतुलाचा घेतला, दुसरा दृष्टांत बाहेरीलाचा घेतला आणि तिसरा दृष्टांत जो आहे तो उंबऱ्यावर चिलाचा घेतला आणि त्या संदर्भातली लीळा ही आपण बघितली। आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की परमेश्वर जे जीवाला देतात ते देत असताना ते कशाच्या माध्यमातून देतात किंवा कशाच्या द्वारे ते दिलं जातं। सहजच आहे की आपल्याला कोणी काय देत असेल तर ते आपण विचारतो तुम्ही ते कसं देणार आहात, कशामध्ये देणार आहात, आणि ते देण्याचं जे काही माध्यम असतं ते काय आहे ते आपण बघणार आहोत। तर परमेश्वर 4 प्रकारे जीवाला दान देत असतात। तेची देणे चतुर्विधा परी। चतुर्विधा परी म्हणजे 4 प्रकारे दान दिलं जातं। म्हणजे आपण घेणारे आहोत, परमेश्वराकडे काही ना काही आपण मागत असतो आणि परमेश्वरही देत असतात। तर कमीत कमी आपल्याला हे तरी माहिती असणं गरजेचं असतं की परमेश्वर किती प्रकारे आपल्याला दान देऊ शकतात आणि ते दान आहे 4 प्रकारे परमेश्वर जीवाला देत असतात। ते आहे दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण। दृक म्हणजे दृष्टीद्वारे देणे, स्पर्श म्हणजे स्पर्श करून देणे, आलाप म्हणजे बोलून निरूपणाच्या माध्यमातून, आणि अंतःकरण म्हणजे परमेश्वर चिंतन करून जीवाला देतात, स्वतःच्या जीवाचं चिंतन करतात। याचे सगळ्याचे संदर्भ लीळेमध्ये आलेले आहेत। आता आपण त्या म्हणजे दृकाला, स्पर्शाला, आलाप आणि अंतःकरण या 4ही दानांसाठी स्वामींनी काय केलं, दृष्टांत दिलेले आहेत। आपल्याला लक्षात येणार नाही की परमेश्वर स्पर्शाद्वारे कसं देतात किंवा अशी पद्धत आहे का व्यवहारामध्ये, आलापाच्या माध्यमातून देण्याची पद्धत आहे का, अंतःकरणाने आठवून देण्याची पद्धत आहे का। तर परमेश्वराने काय केलेलं आहे, या प्रत्येक दानासाठी म्हणून एक दृष्टांत दिलेला आहे। म्हणजे काय केलेलं आहे, व्यवहारिक बाजूमध्ये जे काही घटना घडतात त्या घटनेचं उदाहरण देऊन जर का तुम्हाला पटवलं तर तुम्हाला ते लगेच पटू शकतं। म्हणजे तुम्ही ज्या बघितलेल्या घटना आहेत, बघत आलेल्या ज्या घटना आहेत त्या जर का तुम्हाला सांगितलं आणि त्या माध्यमातून जर का तुम्हाला तत्व पटवायचं सांगितलं, तुम्हाला लगेच पटू शकतं, कारण की ते तुम्ही बघितलेलं आहे। जसं त्या दृष्टांतामध्ये येतं, रुंबण्याच्या दृष्टांतामध्ये देव म्हणजे कसा, न असा तसा वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये ते सांगत असताना दृष्टांताचा जो काही भाग आहे हा सिद्धांत आहे। समजा दृष्टांतामध्ये ते सांगितलेलं आहे सफेद रंग म्हणजे कसा, न बगळ्यासारखा, न बगळा कसा, न तो रुंबण्यासारखा। म्हणजे कुठे आले ते रुंबणं, म्हणजे हे नेहमी त्या मनुष्यांना, म्हणजे शेतकरी आहेत वगैरे यांच्या नेहमीच्या आयुष्यातला तो भाग आहे, म्हणून तिथपर्यंत ते आले। म्हणजे हे काय झालं की तुम्हाला जे नेहमी तुम्ही बघण्यात आहे त्या माध्यमातून जर का तुम्हाला तत्व पटवून द्यायचं म्हटलं तर ते थोडंसं सोपं जाऊ शकतं। म्हणजे त्यातनं मग तुम्हाला तत्वाकडे नेता येतं। आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी जे दृष्टांत दिलेले आहेत ते नेहमीच्या व्यवहारामधलेच आहेत त्या गोष्टी। आणि या ठिकाणी सगळ्यात आधी बघणार आहोत दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण यातला स्पर्शाद्वारे देणे आती। स्पर्शाच्या माध्यमातून सुद्धा दिलं जातं, ते कशा पद्धतीने दिलं जातं आणि त्याच्यासाठी दृष्टांत काय आहे। आपण काय करायचं आहे की त्या दृष्टांता संदर्भातली जी लीळा आहे, म्हणजे हा दृष्टांत ज्या लीळेमध्ये आलेला आहे ती प्रकरण वसाची लीळा जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। लीळा आहे पूर्वार्ध 154 क्रमांकाची। सिंगणापुरी अवस्थान कोडेश्वरी घाटिया हरिभटा भेटी। तैसेची गोसावी विहरणासी बीजे केले। कोडेश्वरी चौकी आसन झाले। आमचे स्वामी विहरणासाठी निघालेले आहेत आणि कोडेश्वराच्या देवळामध्ये स्वामींना आसन झालं। घाटे हरिभट गंगेहुनी आले।
घाटे हरिभट ते गंगेकडनं आलेले आहेत, नदीकडनं. हाती तांबवटी, तांबवटी ये उदक, तुळसी देवतेसी तर्पण करावया. आणि देवतेला पूजन, देवतेचं पूजन करण्यासाठी त्यांनी काय काय आणलेलं आहे? तांबवटी हे उदक आणि तुळशी असं ते घेऊन आलेले तांब्याच्या त्या भांड्यामध्ये. आणि आता देवतेला ते तर्पण वगैरे त्यांना करायचं आहे, पूजन करायचं आहे. आणि तिथे आल्यानंतर आमच्या स्वामींचं दर्शन त्यांना झालं आणि गोसाव्या ते देखोनी आले. स्वामींना त्यांनी पाहिलं आणि ते स्वामींच्या दिशेने आलेले आहेत. दंडवत घातले, श्रीचरणा लागले. स्वामींना त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणा लागले. तांबवटीये उदक होते तेने उदके श्रीचरण प्रक्षाळिले. आलेले आहेत देवतेचं पूजन करण्यासाठी, परंतु स्वामींना पाहिल्यानंतर स्वामींच्या दिशेने आले आणि ते सगळं पूजन जे आहे त्या स्वामींच्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलेलं आहे. म्हणजे एकदा आपल्याला परमेश्वर कळला की आपण काय केलं पाहिजे? आपलं जे काही पूजन असेल, आपलं जे काही अर्चन असेल ते ईश्वराच्या ठिकाणी समर्पित केलं पाहिजे. म्हणजे बहुतांशी असं असतं की उपदेश घेतल्यानंतर पण काही लोकांचे प्रश्न असतात की आम्ही आमच्या कुलदेवतेचं काही करायचं का? ते करावं लागतं. काही काही भागांमध्ये कट्टर उपदेशी असलेले लोकसुद्धा, जुने उपदेशी असलेले लोकसुद्धा काय करतात? कुलदेवतेचं पूजन करत असतात. परंतु या लीळेच्या माध्यमातून आपल्याला हे कळेल की आधी काय केलं पाहिजे. एकदा जर का तुम्हाला परमेश्वर कळला की ते तुमचं पूजन साहित्य तुम्ही कुठे समर्पित केलं पाहिजे? ईश्वराच्या ठिकाणी समर्पित एकदा केलं की तुमची कुलदेवता जी आहे ते परमेश्वरच आहे. कारण की आपल्या बाबतीमध्ये कुणीच विचार केलेला नव्हता. आपल्या बाबतीत सगळ्यात आधी विचार कोणी केला? आपण तमामध्ये होतो सगळे. कुणी विचार केला? परमेश्वराने विचार केला. घरामध्ये जे काही टाकाऊ वस्तू असतात ना त्याचाही विचार केला जातो. परंतु आपण अशा विभागामध्ये होतो, अशा स्थितीमध्ये होतो की आपला विचार कोणी केला नाही, म्हणजे देवतेने केला नाही, प्रपंचाने करण्याचा काही प्रश्नच नाही. आणि आपण स्वतःचा विचार आपण करणं शक्य नव्हतं. मग राहिलं कोण? तर परमेश्वराने जर का त्यावेळी आपला विचार केला नसता, आपल्याविषयी जर का हितचिंतन परमेश्वराने त्यावेळी केलं नसतं तर आपल्याला मोक्ष किंवा उद्धरण होणं वगैरे, परमेश्वर प्राप्ती होणे, आनंद प्राप्ती होणे हा भाग आपल्या जीवनामध्ये कधीच आला नसता. आणि म्हणून मुळामध्ये ज्यांनी आपलं हितचिंतन केलेलं आहे तेच आपले कोण आहेत? कुळ आहेत. आणि तेच आपली कुलदेवता आहे. वांचून तुम्ही जेव्हा इथे जन्मलात, कधी जन्मला तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की आमचा जन्म आत्ता झाला 1900 किंवा 2000 मध्ये. आपला जन्म कधी झाला? तिकडेच झालाय. तमातनं बाहेर आलो हेच आपला जन्म आहे. आणि ते कोणाच्या मनोधर्माने झालाय? परमेश्वराच्या मनोधर्माने. आणि मनोधर्म काय आहे? याचा उद्धार करायचा आहे, याला आनंद प्राप्ती द्यायची आहे. म्हणजे मूळ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तेच आपलं कुळ आहे, तेच सर्वस्व आहे आपलं. आपण काय करतो? आत्ता आपण अनंत वेळा जन्मलेलो आहोत, अनंत वेळा आपलं घर बदललं, अनंत वेळा आपलं कुळ बदललेलं आहे, अनंत वेळा कुळदेवता बदललेले आहेत. ज्या बदलणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या कधीही आपल्या कुळ असू शकत नाहीत. जे कधीही बदलत नाही ते असतं आपलं कुळ. आणि म्हणून परमेश्वरच आपलं कुळ आहे. म्हणून उपदेशी व्यक्तींनी कुणीही कुलदेवतेचं पूजन वगैरे हे काहीही करायचं नाही. या ठिकाणी काय केलं? एक अन्य व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने स्वामींना पाहिलं आणि ते देवतेच्या पूजनासाठी आणलेलं जे साहित्य आहे त्या साहित्याने काय केलं? श्रीचरण प्रक्षाळिले. पाणी जे होतं त्याच्याने श्रीचरण प्रक्षाळन केलं. तुळशी वाहिलिया. वाहण्यासाठी तुळशी आणलेली होती देवतेला, तर ती तुळशी स्वामींच्या श्रीचरणी समर्पित केली. साष्टांगी तुळशीचे अर्चन केले. साष्टांगी म्हणजे अष्टांगावर ते तुळशीपत्र त्यांनी ठेवलं. गोसावी तया ते श्रीकरे स्पर्शिले. आणि स्वामींनी काय केलं? त्यांना श्रीकरे स्पर्शिले म्हणजे त्यांना स्पर्श केला श्रीकराने. आणि गोसाव्यांपासून तया स्थिती झाली. आणि स्वामींच्या त्या स्पर्शाने
त्यांना काय झालेली स्थिती झाली, म्हणजे आनंदाचा संचार झालेला आहे. स्थिती भोगिली भंगिली, काही वेळ त्यांनी त्या स्थितीचा उपभोग घेतला आणि काही वेळानंतर ती स्थिती भंगली, म्हणजे ते मूळ स्थितीमध्ये आले परत. सर्वज्ञे सांग देवाचे म्हणितले, आणि स्वामींनी या संपूर्ण एका घटनेवर एक दृष्टांत सांगितलेला आहे. म्हणजे सध्या काय घडलं की ते आले, त्यांना स्वामींनी स्पर्श केला आणि त्यांना स्थिती सुख झालं. यावर स्वामींनी चांगदेव भटांना त्या ठिकाणी दृष्टांत सांगितला. बटिका जीवासी वेद आणि वेदशक्ती ते येथोनीची किंगा. जीवाला वेद आणि वेदशक्ती ती कुठून आहे? परमेश्वराकडनंच आहे. म्हणजे परमेश्वराचा जर का वेद तुम्हाला तुमच्यामध्ये आणायचा असेल तर त्यासाठी सुद्धा परमेश्वराचा मनोधर्म लागतो. जीवाचा कड असणं तर भागच आहे, तुमचा कड सुद्धा असला पाहिजे, परंतु जीवाचा कड असून परत परमेश्वराचा कड सुद्धा असला पाहिजे, म्हणजे ईश्वरीचा मनोधर्म सुद्धा असला पाहिजे. बहुतेक वेळा बघा की आपण नामस्मरणामध्ये किंवा लीळा चिंतनामध्ये आपण आपलं मन रमवण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला आळस येतो. लीळाछडी तर घेतली की कंटाळा येतो, गाठी घेतली की झोप येते, देवपूजेत बसू वाटत नाही. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी दैवपैकीच्या ज्या गोष्टी आहेत, हे करत असताना आपल्याला कंटाळा येतो. म्हणजे ईश्वरीचा वेद आपल्याला उत्पन्न होत नाही का? कारण की अनंत सृष्टी आपण काय केलेलं आहे, ईश्वराच्या प्रत्येक क्रियेचं अवहेलन केलेलं आहे. त्याच्यामुळे परमेश्वराकडनं जे येणं आहे तर ते येणं होत नाहीये तिकडून. जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे अनेक वेळा तळमळ कराल तेव्हा परमेश्वर पण बघतील की नाही नाही ह्याचं आवडी आहे, याची तळमळ आहे, मग परमेश्वर सुद्धा काय करतील, तिथून ते कार्य प्रगट करतील. आणि मग तुमचंही कार्य आणि परमेश्वराचंही कार्य दोन्ही कड जे आहेत ते दोन्ही कड जेव्हा एकत्र होतील त्यावेळेस ते साधलं जाणार आहे. वेद असेल किंवा बोध असेल, जे पण असेल. जसं आता आपण कितीही आपण पाठांतर करू म्हटलं, ज्ञान घेऊ म्हटलं, ऐकू म्हटलं, श्रवण करू म्हटलं, तरी पण आपण श्रवण करतो पण ते उमटत नाही आपल्याला. का नाही उमटत? कारण की अनंत वेळा आपण ज्ञानाचं अवहेलन केलेलं आहे. मग ज्या वेळेस परमेश्वर देऊ इच्छित होते, देत होते परमेश्वर, तेव्हा आपण काय केलं, त्याचं अवहेलन केलं. जसं आता खूप वेळा असं म्हटलं जातं की बाबा हे अशा माध्यमातनं ज्ञान देणं, सोशल मीडियाच्या माध्यमातनं ज्ञान देणं चुकीचं आहे आणि ते ज्ञान ऐकणं सुद्धा चुकीचं आहे. काही लोक काय करतात, ते सांगून टाकतात समोरच्याला. ते हे बघत नाही की हा माणूस दिवसातनं सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा ते ज्ञान ऐकतोय, ते कशाच्या माध्यमातनं ऐकतो ते काही महत्त्वाचं आहे का? इकडे बघा, देणं कसं आहे, फक्त निरूपण करून देणं असं नाहीये. दृक् स्पर्श आलाप आणि अंतकरण त्या माध्यमातनं देणं आहे. परमेश्वराची 4 प्रकार आहेत देण्याचे. किंवा स्वामी म्हणतात आमच्यापासून एक तर तुम्हाला बोध होईल किंवा अधिकरणांच्या ना निमित्त करून आम्ही बोध देऊ शकतो. म्हणजे परमेश्वर कुठल्याही माध्यमातनं तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवू इच्छितात, ते कुठल्याही माध्यमातनं पोहोचो. परंतु जर का समोरचा व्यक्ती सांगतो की यावर ज्ञान ऐकणं चुकीचं आहे, त्या दिवसापासून ती व्यक्ती काय करते की हे बरोबर बोलतायत आणि त्या दिवसापासून ते ऐकणं बंद करतात. ते आता ऐकणं बंद केल्यानंतर तेवढ्या मधल्या वेळात तो व्यक्ती स्मरण करतो का? नाही करत. काही वाचन करतो का? नाही करत. मग काय करतो तो? बसून असतो रिकामा. कमीत कमी त्यांनी ते रेकॉर्ड असलेलं जरी त्यांनी ऐकलं तर काय बिघडतं काय? त्याचा वेळ तर उपयोगीच लागतोय. लीळा ऐकणं हे कधीही आणि कुठल्याही माध्यमातून लीळा ऐकलं तरी त्या चुकीच्या नाहीत. कारण की तुम्ही लीळाच ऐकताय, देवाचंच ऐकताय. मी त्यांना उदाहरण दिलं की जर का तुम्ही जाधववाडीला जर का गेलात तर जाधववाडीला सकाळची पोथी बाबा स्वतः करतात आणि ती पोथी रेकॉर्डिंग होते. दुपारच्या सत्रामध्ये ती पोथीची जी रेकॉर्डिंग आहे ती ऐकल्या जाते. काय ऐकलं जातंय? रेकॉर्डिंग आहे. ती मग ती मोबाईलमध्ये असो नाही तर मग अजून कशामध्ये असो, शेवटी ती रेकॉर्डिंगच ऐकल्या जाते. मग त्याला मान्यता आहे की नाही? आपल्याकडे मोठमोठ्या पोथ्या होतात, त्याच्या सीडीज तयार होतात आणि जे पोथीला नाही आले ते आवर्जून ते लोक घेतात. का? की आम्ही पोथीला येऊ शकलो नाही तर मग आम्हाला ते मिळेल, तर मग आम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे हे काय आहे, तुमची आवडी जी आहे ती आवडी त्यातनं दिसते, तुमचा वेध त्याच्यातनं दिसतं की आम्हाला ऐकायचं आहे. ही तुमचा कड आहे.
आणि मग जर का तुमचा कट तुमचा जो चालू आहे आणि माझ्यासारखे येऊन सांगायचं हे ऐकणं चुकीचं आहे असं, मग त्यांनी तेही ऐकायचं नाही. जे 10 तास तो काहीतरी ऐकणार होता ते सुद्धा त्यांनी बंद केलं. म्हणजे एखाद्याची आवडी आपण बंद करून टाकली, तर तसं होता कामा नये. परमेश्वर सुद्धा काय करतात, तुमच्या आवडीच्या अनुसार तुम्हाला देतात. परमेश्वर का लगेच काय तुम्हाला कोणतरी मोठे अधिकाऱ्यांना समोर बसवतील आणि तुम्हाला ऐकवतील असं नाही आहे. तुम्हाला अशाच माध्यमातून हळूहळू थोड्या थोड्या पद्धतीनं तुम्हाला वेद निर्माण होईल. तुम्ही काही लगेच तुम्हाला महावाक्य ऐकायला मिळणार नाही आहेत. तुम्हाला कुठेतरी भगवद्गीता ऐकायला मिळेल, त्याचे अर्थ ऐकायला मिळतील, मग एखाद्या वेळेस साधू संतांची भेटी होईल, मग त्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी ते संसार कसा दुःखमय आहे ते ऐकवतील. असं हळूहळू हळू जीव देवता प्रपंचाचा आधी ऐकवतील आणि नंतर मग तुम्हाला परमेश्वरासंदर्भातलं ऐकवतील. मग ब्रह्मविद्या तत्वज्ञान काय आहे तर त्याचा मूळ गाभा सांगतील. हे सगळे गोष्टी टप्प्याटप्प्याने होतात आणि म्हणून सगळं काय लगेच मिळणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची जी आवडी आहे म्हणजे वेद आहे तो तुम्हाला सलगपणे असा ठेवावा लागतो. आणि म्हणून आपण पण जेवढं येतंय तेवढं घ्यायचं. मी असं म्हणत नाही की म्हणजे याच माध्यमातून घ्यायचं असं नाहीये. तुम्हाला जिथे जिथे म्हणून मिळतं आहे, जिथे जिथे म्हणून ज्ञान आहे, त्या त्या ठिकाणी जाऊन आपण तो घेण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. मग त्याच्या संदर्भातले काही पुस्तकं छापीव आलेलं आहे का? त्याचं काही कोणी त्याचं लिखाण केलेलं आहे का त्या प्रवचनाचं निरूपणाचं? आता प्रत्यक्ष भटोबासांचं निरूपण ऐकलं का आपण? नाही. त्यांनी सांगितलेल्या लीळा त्यांच्या अनुभवाच्या ऐकल्या का आपण त्यांच्या मुखाने? नाही. त्या पुस्तकात लिहिल्या गेल्या. म्हणजे काय केलं गेलं? रेकॉर्डिंगच आहे ती एक प्रकारे. ती रेकॉर्डिंग कशी आहे? शब्दद्वारे आहे. एखादी आपण जी रेकॉर्डिंग ऐकतो ती कशी आहे? ती शब्दद्वारे आहे. परंतु हे बोललेले शब्द आहेत आणि लिखित केलेले शब्द आहेत. म्हणजे कुठल्याही माध्यमातनं शेवटी पुस्तक म्हणजे काय आहे तेच आहे. ते आपल्याला याचा बाधा होत असेल तर पुस्तकाचाही बाधा आपल्याला झाला पाहिजे. परंतु माझं म्हणणं असं आहे की एखादी व्यक्ती जर का जे पण काय करते आहे फक्त ते ईश्वरोक्त असलं पाहिजे आणि मग त्याला तुम्ही कधी बाधा आणायचा नाही. त्याला ते ऐकू द्यायचं, त्याला ते करू द्यायचं आणि नंतरच मग काय होईल, पुढे आपोआपच त्याचा जो वेद आहे तो हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढेल आणि मग परमेश्वर काय करतील, बरोबर त्याचा तसा जर योग आला तर आज तो लांबून ऐकतो आहे, उद्या त्याला जवळून ऐकण्याचा, उद्या प्रत्यक्ष ऐकण्याचा त्याचा योग जो आहे तो वाढत वाढत जाईल. अहो एवढं सांगितलेलं आहे की लगेच काय आपल्याला परमेश्वराच्या मुखाने बोध होणार नाही. स्वामी समोर बसलेत आणि आपण बसलो आणि लगेच ऐकलं असं होत नाही कधी. आपल्याला इथूनच सुरुवात करावी लागते हळूहळू हळूहळू आणि मग उत्तम अधिकरणाची मुखे बोध, त्याच्यानंतर मग परमेश्वराची भेटी नंतर आहे की ईश्वराच्या मुखाने बोध होण्यासाठी तो अधिकार जोडण्यासाठी आपल्याला हे टप्पे सगळे पार करावे लागतात आणि आपली जी आवडी आहे ती आपल्याला कायम अशी ठेवावी लागते आणि तदनंतर मग आपण त्या गोष्टीपर्यंत साध्य होऊ शकतो. एखाद्याची आवडी असेल तर त्या आवडीला तुम्ही काय करा, योग्य मार्ग त्याला देऊ शकता तुम्ही. म्हणजे काय करू शकता, त्या आवडीमध्ये जर का चुकी असेल काही तर त्या चुकीला तुम्ही योग्य दिशा देऊ शकता आणि ईश्वरोक्त विधीच्या माध्यमातून त्याची आवडी तुम्ही वाढवू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती जर का 1.25 फुलांचं पूजन करत असेल स्वामींना, आवडी त्याची आहे, 1.25 फुलांचं तो पूजन करतो आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्याची आवडी न तोडता त्याला 1.25 नाम जाप्य तुम्ही करायला सांगू शकता. किती सोपं आहे. आवडी त्याची तशीच आहे, फक्त 1.25 पुष्पाच्या ऐवजी 1.25 जाप्य त्याला सांगायचं आणि 1.25 जाप्य ईश्वरोक्त आहे. 1.25 पुष्प स्वामींनी कुठेही सांगितले नाहीत. आमच्याकडे नव्याने ते आल्यात त्या गोष्टी आहे. कुठे सांगितलेलं लीळाचरित्र काढा आणि बघा त्याच्यामध्ये, पण 1.25 जाप्य मात्र लीळाचरित्रामध्ये आलेलं आहे. मग आम्ही ईश्वरोक्त करण्याचं सोडून इतर गोष्टी करण्यामध्ये का आपण हे करतो आहोत? म्हणजे अशा लोकांना मी सांगेन की काही लोक ईश्वराने न सांगितलेल्या गोष्टी करता आहेत, त्यांच्याकडनं करवून घेतल्या जात आहेत. त्यांना थांबवा ना, त्यांना जाऊन सांगा की ही गोष्ट देवानी नाही सांगितली आहे, ही गोष्ट देवानी नाही सांगितलेली आहे. तर मग त्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे.
आणि एखाद्याचा विधी बंद करत असताना तुम्ही इतका विचार केला पाहिजे, एखाद्याची आवडी आपण थांबवतोय का याचा विचार झाला पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही पोथीला येत आहात आणि तुमच्या आधी जर का कोणी चाललेलं आहे आणि तुम्ही बघितलं अरे हे पण पोथीलाच चालले, तुम्ही त्यांना म्हटलं हो थांबा थोडंसं 10 मिनटं मी पण येतो. म्हणजे तुम्ही काय केलं, 10 मिनटं त्या व्यक्तीला थांबवलं, म्हणजे तो 10 मिनटं उशिरा मंदिरामध्ये पोहोचेल. तुमच्या आधी 10 मिनटं येऊन तो काय स्मरण वगैरे जर का करत असेल, म्हणजे त्याचा तो 10 मिनिटाचा कालावधी गेला. आपल्याला आपण याचा विचार कधी करतो का? नाही करत. हाचा विचार झाला पाहिजे की आपण जे कार्य करतो त्याच्यामुळे आपल्याला तो विधी घडेल काही ना काही, परंतु समोरच्याचा विधी काही ठाकतो आहे का? समोरच्याच्या आवडीमध्ये काही बाधा येतो आहे का? समोरच्याची आवडी कमी होते का आपल्या बोलण्यामुळे? आपण समजा एखाद्याला निंदाच एखाद्याची केली, त्याच्यामुळे काय झालं की समोरच्याची आवडी त्या व्यक्ती संदर्भातली कमी झाली. तुम्हाला खटकणारी जी गोष्ट आहे, तुमच्याशी ती व्यक्ती वाईट वागलेली आहे आणि म्हणून तुम्ही त्याची निंदा दुसऱ्याकडे करता आहात. परंतु काय झालेलं आहे की त्याच्यामुळे तुमच्या त्या निंदेमुळे त्याची त्या समोरच्या व्यक्तीची सुद्धा आवडी त्या तिसऱ्या व्यक्तीप्रती कमी झाली. म्हणजे काय झालं की तुम्ही कोणाच्या तरी आवडीमध्ये बाधा ठरत आहात. मी तुम्हाला परत सांगेल की त्याची आवडी ईश्वरोक्त विधीवर तुम्ही सलगपणे वाढवण्याचा प्रयत्न ठेवा. आवडी कुणाची बंद करू नका. आणि म्हणून ही जर का त्याची ती आवडी आहे, वेद आहे, तो जर का वाढत राहिला तर पुढे तो ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. आमचे स्वामी त्यांच्या घरी जातात. गोसाव्यांची मर्दना मादने झाले, पूजा अवसर झाला. घाटे हरिभटांच्या घरी स्वामी गेल्यानंतर त्यांना मर्दना मादने होतं, पूजा अवसर होतो. भक्तिजनासहित आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. अशा प्रकारे आपल्या लीळेच्या माध्यमातनं या घाटे हरिभटांना स्वामींनी कशा प्रकारे स्पर्श केला आणि त्यांना तो आनंद झाला. आणि स्पर्शाद्वारे आनंद होतो किंवा दिल्या जातो यासाठी कुकडीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. आणि याचा सिद्धांत परमेश्वराच्या स्पर्शातो एका वेद संचरती हे सुद्धा पाहिलं. आणि त्या संदर्भातल्या लीळा म्हणजे जसं गोपाळांना स्वामींच्या स्पर्शापासून वेद झाला, गरुड घोड्यासी, कापोसासी, विष्णू भटासी यांना स्वामींच्या स्पर्शामुळे या ठिकाणी आनंदाचा संचार झाला, हे आपण या ठिकाणी बघितलं. तर आजच्या सत्रामध्ये आपण 4थ्या क्रमांकाचा दृष्टांत आणि तत्संदर्भातली 154 क्रमांकाची पूर्वार्ध ही लीळा आपण या ठिकाणी बघितलेली आहे. दंडवत हो.